आणि या संदर्भात अधिक अपडेट घेण्यासाठी थेट जाऊयात स्वारगेट बस डेपो परिसरामध्ये आमचे प्रतिनिधी मिकी घई त्या ठिकाणी आहेत। मिकी, कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतलेला आहे एसटी कर्मचाऱ्यांनी, आणि आता सध्याची स्वारगेट बस डेपो मधली परिस्थिती काय आहे? गाड्या नियमित सुरू झालेल्या आहेत का? अमोल, अगदी गेले 2 दिवस या स्वारगेट बस एसटी डेपो मधले जे बसेस होते ते जागेवर उभे होत्या। शुकशुकाट या बस स्टँडवर पाहायला होतं। मात्र आज जर आपण बघितलं तर कामगारांनी संप मागे घेतल्यानंतर रात्री मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत तोडगा निघाला आणि त्यानंतर या ठिकाणी जर आपण बघितलं तर सकाळपासूनच मोठी गर्दी आपल्याला लोकांची, प्रवाशांची या ठिकाणी पाहायला मिळते। खरं तर पुण्यातला सर्वात मोठा हा एसटी स्टँड आहे, जिथं पश्चिम महाराष्ट्र असेल किंबहुना पंढरपूर असेल, सोलापूर असेल या दिशेने जाणाऱ्या सगळ्या बसेस इथूनच सुटत असतात किंबहुना मुंबईला। परंतु आता जर आपण इथं बघितलं तर प्रचंड अशी तोबा गर्दी पाहायला मिळते। काही प्रवाशांशी बोलायचा प्रयत्न करू। दादा, कुठं चाललात? एसटी जवळपास 2 दिवसानंतर सुरू होते। आम्ही खारेपटणला चाललोय, कोकणात खारेपटण। म्हणजे अच्छा, गणपतीसाठी आता काही प्रॉब्लेम होणार नाही? प्रॉब्लेम म्हणजे आता गाडीच रद्द केली आमची। मागं पुढे आहेत, काही गाड्या उशिराने धावत आहेत। होय, उशिराने धावत आहेत। म्हणजे फॅमिली घेऊन चाललात? फॅमिली घेऊन। बुक झालं तुमची तिकीट? काय तिकीट बुक आहे, कॅन्सल झाली गाडी आमची। काही गाड्या कॅन्सल होत आहेत? हो, कॅन्सल आहेत ऍक्च्युअली। आपण बघतोय काही गाड्या इथं कॅन्सल देखील झालेल्या आहेत। चाकरमान्या जे आहेत ते त्यांच्या गावाच्या दिशेने निघालेले आहेत। आणखीन काही लोकांशी बोलायचा प्रयत्न करू। दादा, कुठं जायचंय तुला? मालवणला जायचंय। काय तुम्ही सगळेच कुठे मिळाली का? म्हणजे अजून आली नाही, निगडीवरून येणार आहे इथं। सुरू झाली, गेले 2 दिवस बंद होते, पण आता समाधानी आहात? समाधानी आहोत, म्हणजे कालपासून टेन्शन मध्ये होतो। आता रात्री कळालं संप मिटला म्हणून आता आम्ही झालो, फ्री झालोय। तरी पण अजून बस आली नाही, 7ची बस आहे। काही बसेस उशिराने धावतायत, मात्र बसेस येत आहेत। भाऊजी, कुठं निघालात तुम्ही? एसटी सुरू झाली, 2 दिवस एसटी बंद होते, कुठं जायचंय तुम्हाला? दापोली। म्हणजे काय कामानिमित्ताने निघालाय? काय नाही, गणपतीसाठी। गणपती सगळ्या गणपतीला चाललेले आहेत लोक। आपण अशा पद्धतीने म्हणजे कोकणात जे जाणारे, गणपतीसाठी जाणारे जे सगळे चाकरमानी आहेत ते देखील या ठिकाणी निघालेत। आपण बघतोय काही एसटी या ठिकाणी उशिराने धावतायत, मात्र या ठिकाणी सगळे जे एसटी बसेस आहेत ते येताना दिसत आहेत। जे प्रवासी आहेत काहीचे खुश देखील आहेत, समाधानी आहेत, कारण जास्तीचे पैसे त्यांना देऊन त्यांच्या गावाला जायला लागत होतं। मात्र आता जर आपण या स्वारगेट परिसरातील परिस्थिती बघितली तर खूप मोठ्या संख्येने प्रवासी या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि या ठिकाणी ते समाधानी देखील आहेत, कारण आता त्यांना योग्य दर देऊन लाल परीने प्रवास करता येणार आहे। अमोल, नक्की मिकी, खूप खूप धन्यवाद दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।